मित्रांनो, तुम्ही जर बँकिंग किंवा इन्शुरन्स सेक्टरसाठी जर प्रिपेअर करत असाल तर तुमच्यासाठी एक अगदी आनंदाची बातमी आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच LIC मध्ये असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजेच AAO, जसं बँकिंग मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आहे तसंच LIC मध्ये असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर या पदासाठी ही भरती आहे. तर लगभग 350 वेकन्सीज यात आहेत. यात वेगवेगळ्या कॅटेगरी नुसार वेकन्सीज आलेल्या आहेत, जसं SC, ST, OBC, EWS. या एक्झामची जर डेट आहे ती आहे 16/8/2025 ला अप्लिकेशन स्टार्ट होतील आणि शेवटची तारीख जी आहे ती 8/9/2025 ला आहे. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी होणार आहे तुमची 3/10/2025 ला आणि मेन्स एक्झामिनेशन जी आहे ती 8/11 असं टेंटेटिव्ह याचं शेड्यूल आहे. एज लिमिट आहे मॅक्सिमम जनरल कॅन्डिडेट जर असेल, ओपन वाला कॅन्डिडेट असेल तर त्याला 21 ते 30 आहे. पण रिझर्वेशन आहेत. रिझर्वेशन जे SC, ST, OBC, PWD यांच्यासाठी 5 वर्ष 3 वर्ष असे रिझर्वेशन पण आहेत. जसं एक्स सर्व्हिसमॅन साठी पण आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे, शैक्षणिक योग्यता जी आहे ती आहे बॅचलर डिग्री फ्रॉम कुठल्याही स्ट्रीम मध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही एलिजिबल आहे. म्हणजे काही पर्सेंटेजचा क्रायटेरिया नाही काही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो, याची जी सॅलरी आहे स्टार्टिंग सॅलरी 88,000 पर्यंत सॅलरी आहे. सॅलरी तुम्हाला बेसिक पे असा राहतो. त्यात बाकीच्या जे पर्क्स आहेत ते पर्क्स पण त्यात लागू होतात. बाकी त्याच्या व्यतिरिक्त 4 वर्षाचा तुमचा एक बॉन्ड राहील. म्हणजे 4 वर्षापर्यंत तुम्ही सर्व्हिस सोडू शकणार नाही असा एक बॉन्ड असेल. इन केस जर तुम्ही 4 वर्षाच्या आधी सोडलं म्हणजे 5 लाख रुपये तुम्हाला द्यावं लागतं. अप्लिकेशन फीज जी आहे मित्रांनो, हे नॉर्मल जनरल कॅन्डिडेट साठी 700 रुपये आहे. ST आणि PWD साठी 85 रुपीज 85 रुपये हा चार्जेस आहे. एक्झामचा पॅटर्न तुम्हाला जसं स्क्रीनवर दिसत आहे सेम पॅटर्न जसा बँकिंगचा पॅटर्न आहे, ऑलमोस्ट सेम पॅटर्न असतो. लॉजिकल रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज. ठीक आहे, हे 3 सब्जेक्ट प्रिलिमिनरी मध्ये टेस्ट होतील. पूर्ण 100 क्वेश्चन्स तुम्हाला येतील. 70 मार्क मॅक्सिमम 70 मार्क साठी. म्हणजे थोडंसं मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन डिफरंट आहे. 35 क्वेश्चन्स आहेत. रिझनिंग ॲबिलिटीचे 35 क्वेश्चन, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 35 क्वेश्चन आणि इंग्लिश लँग्वेजचे 35 क्वेश्चन. मार्क्स जे आहेत 35 आणि 30 असं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि स्टार मार्क दिलाय म्हणजे इंग्लिश लँग्वेज ही फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे. इंग्लिश लँग्वेज क्वालिफाईंग नेचरची आहे. म्हणजे तुमचं जे मेन सिलेक्शन होईल ते फक्त मॅथ्स आणि रिझनिंग याच्या बेसिसवरतीच होईल. ठीक आहे, पेपर हा दोन्ही लँग्वेज मध्ये येणार आहे, हिंदी आणि इंग्लिश मध्ये. आणि मिनिमम क्वालिफाईंग मार्क SC, ST, PWD साठी 16 मार्क्स राहतील आणि बाकीच्या लोकांसाठी 18 मार्क्स हे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स असतील. 2020 ची मॅच असेल. 20 मिनिट्स तुम्हाला सेक्शनल प्रीचा पॅटर्न आहे.